सर्वांना सप्रेम जय भीम, जय संविधान, सप्रेम नमस्कार। 2025च्या पहिल्या आपल्याशी सुसंवाद साधण्याच्या प्रयोगानिमित्त नवीन वर्षाच्या हार्दिक आपल्याला शुभेच्छा देतो आणि आपल्याशी काही सुसंवाद साधू इच्छितो। दिस जातील दिस येतील, दुःख सरल सुख येईल, या एका मराठी चित्रपटाच्या आठवणीतून आपल्याला एक आशेचा किरण मी आपल्यासाठी दाखवणार आहे। परंतु त्यासाठी आपल्याला काहीतरी दृढ संकल्प केल्याशिवाय जमणार नाही। आज आपण सर्वजण भारतीय नागरिक अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या अनुभवातून आलेलो आहोत आणि ज्या पद्धतीनं साधारणतः 2014 पासून ते आज 2025च्या सुरुवातीच्या महिन्यामध्ये एकंदरीत गेल्या 10 वर्षात आम्ही ज्या पद्धतीनं देशाचा आणि राज्याचा इतिहास मागे वळून पाहतो तेव्हा असं वाटतं की या पुढील जीवन आमच्या भारतीयांचं निश्चितपणे आयुष्याची दोरी संपत आलेली काय का तुटत आलेली आहे याची प्रचिती आम्हाला येत आहे। त्याची अनेक कारणे आहेत। त्याची अनेक कारणांपैकी एक मुख्य कारण की या देशावरती लोकशाहीच्या माध्यमातून संविधानाच्या मार्गदर्शक तत्वानुसार जी काही घटक आणि संस्था निर्माण झाल्या त्या घटकांनी आणि संस्थांनी या संविधानातील मार्गदर्शक तत्वांना तिलांजली देऊन आमच्या संपूर्ण भारतीय सर्वसामान्य जनतेचं जीवन हतबल करून सोडलेलं आहे। जी आजपर्यंत आमच्यामध्ये जी संपत्ती होती ती म्हणजे उद्याच्या आशेवर जिवंत राहण्याची, ती आशाच मुळासहित नष्ट करण्याचं काम येथील केंद्रातील आणि देशातील इतर राज्यातील राज्य सरकारांनी केलेलं आहे। यामध्ये सर्वात महत्वाचा घटक आणि जबाबदार घटक जर कोणी असेल तर ते आहे केंद्र सरकार आणि त्यानंतर इतर राज्य सरकारे। या केंद्र सरकारने थोडक्यात या संपूर्ण भारतीय लोकशाहीच्या नावावर संविधानाच्या मार्गदर्शक तत्वानुसार निर्माण झालेली एकाच बाजूचा विचार करून निर्माण झालेली ही व्यवस्था, ज्या व्यवस्थेचे आपण सर्व बळी पडलेलो आहोत, ही व्यवस्था आज त्यांनी सामदाम दंडभेदाच्या कूटनीतीचा अवलंब करून केवळ आणि केवळ राजकीय व्यवस्थाच ही संपूर्ण व्यवस्था आहे असं भासवण्याचा प्रयत्न या संपूर्ण राजकीय व्यवस्थेने केलेला आहे। जेव्हा 25 नोव्हेंबर 1949 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शेवटच्या संविधान सभेतील भाषणामध्ये जो इशारा दिलेला होता तो इशारा पुन्हा एकदा स्मरण करावं अशी वेळ येऊन ठेपलेली आहे। जेव्हा निस्वार्थपणे जगाच्या कल्याणासाठी महापुरुष आपलं संपूर्ण आयुष्य वेचतात आणि त्यासाठी संपूर्ण जीवनाचं बलिदान त्या ठिकाणी समर्पित करतात, अशा अनेक जागतिक आणि राष्ट्रीय स्तरावरती असलेल्या महापुरुषांमध्ये 20व्या शतकात होऊन गेलेले महासूर्य म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। आणि त्या महासूर्याने 25 नोव्हेंबर 1949 ला जेव्हा शेवटचं भाषण दिलं संविधान सभेमध्ये, त्यातला संपूर्ण सार एक संदेश आणि आदेश आजही आम्हाला
कानामध्ये घुमतो आहे तो हाच त्या संविधान सभेतल्या संपूर्ण सदस्यांसमोर धीर गंभीरपणे गांभीर्याने केलेल्या भाषणात ते म्हणतात शेवटच्या क्षणामध्ये की येत्या 26 जानेवारी 1950 ला आमचा देश एका स्वतंत्र सार्वभौमत्वामध्ये प्रवेश करत आहे. यापूर्वी हा देश स्वतंत्र नव्हता असं कधी झालं नाही, होता, परंतु ते स्वातंत्र्य आम्ही का गमावलो आणि का आम्ही गुलामीत गेलो या कारणांचा विचार आम्ही केला पाहिजे, तरच येणारा 26 जानेवारी 1950 स्वातंत्र्य टिकू शकेल. आणि जर आम्ही तसं नाही करू शकलो तर 26 जानेवारी 1950 नंतर मिळालेलं स्वातंत्र्य आम्ही टिकविण्यात जर अपयशी ठरलो तर पुन्हा कधीही स्वातंत्र्य आम्ही मिळवू शकणार नाही. या कल्पनेनंच माझं काळीज आज चर्र होते आहे. ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं शेवटच्या भाषणातला शेवटचा संदेश संपूर्ण भारतीयांसाठी. आणि आज त्यांनी दिलेल्या या भीतीपोटी, या भीतीच्या संकल्पनेची, भीतीच्या कल्पनेचं गांभीर्य समजून घेण्यासाठी आम्हाला बाबासाहेबांनी जे काही संदेश आणि आदेश दुसरे दिलेले आहेत की आमची लोकशाही 100% आविष्कारित करण्यासाठी, आमच्या संविधानाची जागृती डोळ्यात तेल घालून 24 तास जपण्यासाठी जे काही सूत्र आणि समीकरणं दिली होती त्या सूत्र आणि समीकरणानुसार आपण कुठल्याही काळामध्ये त्याला तपासून पाहू शकतो. आणि ते म्हणजे आमची सार्वजनिक सदसद विवेक बुद्धी विकसित केली पाहिजे आणि घटनात्मक नीतीचं आम्ही पालन केलं पाहिजे. या दोन्ही समीकरण आणि सूत्रानुसार आज आम्ही 2025च्या जानेवारी महिन्याच्या आजच्या या 2 तारखेला आम्ही काय अनुभवतोय? आमची सार्वजनिक सदसद विवेक बुद्धी विकसित झाली नाही, घटनात्मक नीतीचं आम्ही पालन करू शकलो नाही, हे आज 2025च्या जानेवारी महिन्याच्या या दिवसामध्ये आम्ही हे अनुभवतो आहोत. आणि गेल्या 10 वर्षापासून या राजकीय व्यवस्थेची अवस्था अशी झालेली आहे की त्यासाठी डॉक्टर बाबासाहेबांचा संदेश पुन्हा एकदा आपल्याला आठवणीत ठेवावा लागेल. ते म्हणतात की जोपर्यंत, बघा लक्षात ठेवा हा संदेश, जोपर्यंत सामाजिक आणि आर्थिक, जोपर्यंत या देशामध्ये सामाजिक आणि आर्थिक समानता म्हणजे लोकशाही, जोपर्यंत या देशामध्ये सामाजिक आणि आर्थिक लोकशाही प्रस्थापित होत नाही, विकसित होत नाही, तोपर्यंत राजकीय लोकशाही टिकू शकत नाही, तिचं अस्तित्व संपलेलं असेल. हा जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा शेवटचा जो संदेश आहे तो संदेश आम्ही आज तरी निदान 2025च्या जानेवारी महिन्यात समजून घेणार का, हा प्रश्न तुमच्या हृदयातील सदसद विवेकबुद्धीला माझा आहे. सामाजिक लोकशाहीची समानता किंवा सामाजिक लोकशाही प्रस्थापित झाली का या प्रश्नाचं उत्तर जर पाहायचं असेल तर परभणीची सोमनाथ सूर्यवंशींची हत्या, बीड जिल्ह्यातील संतोष देशमुखची, आदरणीय संतोष देशमुख यांची हत्या, नांदेडच्या गेल्या वर्षी झालेल्या अक्षयची हत्या, बदलापूरच्या बालिकेवरचा अत्याचार, जळतं मणिपूर, गेल्या 600 दिवसापासून जळत असलेलं मणिपूर, ज्यामध्ये कारगिलमध्ये शहीद झालेल्या जवानांच्या सहचारिणींचा 150च्या वर लोकांनी काढलेली नग्नी धिंड, असे देशामध्ये प्रत्येक राज्यात घडणाऱ्या मानवी हक्कांच्या घटना, मानवी हक्काच्या रक्तरंजित घटना हिरावणाऱ्या या संपूर्ण घटनांचा जर विचार केला तर आमच्या देशामध्ये सामाजिक लोकशाही किंवा सामाजिक समानता राहिलेली नाही. हे सत्य 100% आहे, ते आम्हाला मान्य करावं लागेल.
त्यानंतर आर्थिक लोकशाही, आर्थिक समानता किंवा आर्थिक लोकशाही प्रस्थापित झाली का, या प्रश्नाचं जर उत्तर पाहायचं असेल तर आमच्या बौद्धिक आणि शारीरिक क्षमतेनुसार आम्हाला संपूर्ण महिनाभर काम मिळत नाही आमच्या हाताला. ही बेरोजगारी आर्थिक विषमता निर्माण करणारी आहे. त्याचप्रमाणे आमच्या देशातील जे सार्वजनिक, म्हणजे केंद्र सरकारच्या मालकीचे जे सार्वजनिक उद्योगधंदे आहेत, त्यामध्ये जी एअर इंडिया आणि इंडियन एअरलाइन्स होती, ज्या कंपन्या इंदिरा गांधीच्या काळामध्ये टाटा कंपनीकडून विकत घेतल्या होत्या, परंतु मोदी शहाच्या एक तडीपार आणि एक खोटा प्रधानमंत्री यांच्या काळामध्ये पुन्हा टाटा कंपनीला दोन्ही कंपन्या, विमान कंपन्या विकल्या गेल्या. म्हणजेच सार्वजनिक उद्योगधंदे यांचं खाजगीकरण केलं गेलं. रेल्वे गौतम अदानींना देण्यात आली काही प्रमाणात. धारावीची झोपडपट्टी सुद्धा अदानीला देण्याचा मनसुबा या ठिकाणी चालू आहे. अनेक प्रकल्प, सार्वजनिक प्रकल्प हे खाजगीकरणाच्या माध्यमातून पुढे जात आहेत. मला एका विद्वानाने म्हटलेलं आहे, जो स्वतःला विद्वान समजत होता असा एक व्यक्ती, त्यांचं नाव सांगणार नाही मी, त्यांनी सांगितलं होतं की खाजगीकरण, सार्वजनिक उद्योगधंद्याचं जर खाजगीकरण केलं तर पैशाची उलाढाल वाढते, आपल्याकडे बाहेरचा पैसा चलन येतं आणि आपली आर्थिक तिजोरी देशाची, राज्याची भरली जाते. तर मग खाजगीकरणाला विरोध का? मग मी त्यांना एकच प्रश्न केला, खाजगीकरणामधून जर देशाचा, राज्याचा आर्थिक विकास होत असेल तर मग मिलिटरी, संपूर्ण भूदल, वायुदल, नौदल यांचंही खाजगीकरण करा. पोलीस प्रशासन, सर्व प्रकारचे SRP, महाराष्ट्र पोलिसांचे CID, CBI यांचंही खाजगीकरण करा. प्रधानमंत्री, राष्ट्रपती या पदांचाही लिलाव करून खाजगीकरण करा. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश यांचाही लिलाव करून खाजगीकरण करा. मुख्यमंत्री, राज्यपाल, म्हणजे जेवढे काही संविधानिक पदावर आहेत या सगळ्या पदावरती लिलाव करून खाजगीकरण करा. देशाचा विकास होईल, आर्थिक भरभराट होईल आणि सर्वांना त्या ठिकाणी आर्थिक समानता लाभेल. तेव्हा त्या महाशयाने मौन धारण करण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. ज्या देशाचा गुलामीचा इतिहास हजारो वर्षापासून या बाहेरून आलेल्या आर्यांनी, ब्राह्मणांनी आमच्यावर सामदाम दंडभेदीचा कूटनीतीचा अवलंब करून जो लादला, तो काळा इतिहास मिटविण्याचं काम येथील तत्कालीन स्वातंत्र्याच्या काळामधल्या तत्वालीन सर्वच नेत्यांनी, क्रांतिकारकांनी पुसून टाकला. केवळ इंग्रजांनाच बाहेरून हाकलून दिलं नाही, तर 1818 मध्ये पेशवाईला सुद्धा भीमा कोरेगावच्या लढाईमध्ये पराभूत केलेला आहे. एकंदरीत या संपूर्ण व्यवस्थेचा जो काही पाढा आहे तो देशाच्या स्वातंत्र्याच्या मिळवण्याच्या प्रयत्नामधून वाचला गेला. आणि जेव्हा या देशाला स्वातंत्र्य मिळालं तेव्हापासून किंवा तत्कालीन महापुरुषांनी, सरदार वल्लभभाई पटेल असतील, पंडित जवाहरलाल नेहरू असतील, महात्मा गांधी असतील, डॉक्टर राजेंद्र प्रसाद असतील, संविधान सभेतील सर्व सदस्य असतील, एकंदरीत 1950च्या काळातले सर्व क्रांतिकारक आणि नेते आणि पुढारी महापुरुष या सर्वांनी मिळून आमच्या देशाचा इतिहास जो हजारो वर्षापासून गुलामीचा होता तो पुसून टाकण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि एक स्वप्न पाहिलं की आमचा देश इथून पुढं या आशिया खंडातच नव्हे, या संपूर्ण जगामध्ये एक आदर्श लोकशाहीवादी देश म्हणून संपूर्ण नावारूपास येईल. आणि त्याचबरोबर जगामध्ये जो सर्वात मोठा इंग्लंड हा देश आहे
अमेरिका जो देश आहे त्या संपूर्ण देश जगामध्ये भारत देश हा एकमेव असा दिसेल की ज्या देशाचा आदर्श संपूर्ण जग घेतल्याशिवाय राहणार नाही, आणि तोही लोकशाहीच्या मार्गाचा 100% अवलंब करून त्याच मार्गाने संपूर्ण जगामध्ये त्याचा आदर्श निर्माण होईल आणि एक दिवस या संयुक्त राष्ट्र संघटनेचा कायमस्वरूपी सदस्य होईल आणि त्या कायमस्वरूपी सदस्यांमध्ये सुद्धा भारताचा आदर्श वरच्या स्थानी असेल, असं स्वप्न तत्कालीन संपूर्ण क्रांतिकारकांनी, नेत्यांनी, तत्कालीन जिवंत असलेल्या महापुरुषांनी पाहिलेलं आणि त्यासाठी त्यांनी सर्वतोपरी प्रयत्न केलेले होते. आणि त्यामध्ये सर्वात मोठा वाटा जो होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, ज्यांनी या देशाला भारताचे संविधान प्रदान केलं. बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले हे भारताचं संविधान जेव्हा प्रदान करताना जो काही तत्कालीन राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना प्रदान करताना जो फोटो आहे, तो फोटो तेव्हापासून आजपर्यंत भारताच्या संविधानावर स्थिरावलेला आहे. याचा अर्थ स्पष्ट सांगतो, या संपूर्ण 4 लोकांचा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजेंद्र प्रसादांना संविधान प्रदान करताना जो फोटो आहे, तो संपूर्ण फोटोच या देशाच्या प्रत्येक भारताच्या, मराठी असो, हिंदी असो, इंग्रजी असो, या संविधानाच्या प्रतिवर प्रतिकात्मक तो फोटो आहे. हे चित्रच, ही प्रतिमाच या देशाच्या संविधानाचं महत्व, प्रदान करतानाचं महत्व, स्वीकारतानाचं महत्व, हा एक इतिहास आम्हाला सांगून जातो. इतिहास आमच्या संपूर्ण भारतीयच्या तन, मन आणि धनाला आम्हाला प्रेरित करणार असतं, समर्पित करणार असतं. अशा या भारताच्या संविधानाचं महत्व आम्ही आज समजून घेतलं पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा हे भारताचं संविधान आमच्या देशाला प्रदान केलं, त्या संविधानाच्या प्रत्येक अनुच्छेदाच्या माध्यमातून जे 395 कोहिनूर हिरे आहेत, 22 भागामध्ये समाविष्ट झालेले आहेत आणि 8 परिशिष्टामध्ये समाविष्ट झालेले आहेत, अशा या भारताच्या संविधानाला हजारो वर्षाचा इतिहासाच्या दृष्टिकोनातून, म्हणजे भविष्यातील इतिहासाच्या दृष्टिकोनातून निर्माण केलेला आहे. आणि कधीही या देशावरती, या सर्वसामान्य जनतेवरती कुठल्याही प्रकारचे संकट, समस्या येऊ नये यासाठीच 100% प्रयत्न करून बाबासाहेबांनी हे संविधान लिहिलेलं आहे. परंतु हे संविधान प्रदान करत असताना आणि देत असताना जी त्यांनी त्या काळामध्ये 26 नोव्हेंबर 1949 ला जी शपथ घेतली होती, जी ती शपथ या संपूर्ण भारताच्या संविधानाची उद्देशिका म्हणून आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे. आणि तीच शपथ आजपर्यंत गेल्या 75 वर्षामध्ये आम्ही घेत आहोत, आमच्या विद्यार्थ्याच्या पर्यंत, शिक्षकांच्या मार्फत, शाळेतून पोहोचलेली आहे. परंतु या उद्देशिकेच्या पोपटपंचीच्या बाहेर आम्ही आजपर्यंत कधी पोहोचलोच नाही. आणि म्हणून आज आमच्या 2025च्या जानेवारीपर्यंत आज आमच्या समोर अशा प्रकारच्या आव्हानं आम्हाला आव्हान करत आहेत. कोणते आव्हान? आव्हान हेच की आज माझ्या हाताला काम नाहीये, मी बेरोजगार आहे. जगणं तर आवश्यक आहे, लोकशाही मार्गाने जगण्याची धडपड आम्ही करतोय. जर परंतु हातालाच काम नसेल, माझ्या घरातल्या कुटुंबाचं पोट भरणं जर मला शक्य नसेल, तर मी अनितीच्या मार्गाचा अवलंब करेन. अनितीच्या मार्गाचा अवलंब म्हणजे चोरी, मारामारी, खून, दरोडे, लोकांच्या अज्ञानाचा फायदा घेणे. आणि या कारणामुळं समाजामध्ये, देशामध्ये अराजकता माजेल. आणि जर समजा मला हे करता येत नसेल तर मी आत्महत्या करेन. मला जर समजा अनितीचा मार्ग न स्वीकारता जगता येत नसेल तर मी आत्महत्या करेन, माझ्या कुटुंबासहित आत्महत्या करेन. आणि जर समजा अनितीचा मार्ग जर मी स्वीकारला तर इतरांना माझ्याकडून त्रास होईल. आणि इतरांना त्रास होत असेल तर पोलीस स्टेशन, पोलीस प्रशासनावरती, न्यायालयावरती याचा भार पडेल. आणि हा जर भार होत असेल तर निश्चितपणे या देशामध्ये अराजकता माजेल. आणि देशात जर अराजकता माजली तर संविधानिक ज्या काही संस्था आणि घटक निर्माण झालेले आहेत, कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ, न्याय मंडळ आणि पत्रकारिता, ही 4ही स्तंभ शंड आणि नेपुंसक बनून ढासळून पडतील. आणि या संपूर्ण
देशाची संविधानिक व्यवस्था कोलमडून पडल्याशिवाय राहणार नाही. आणि हे होऊ नये, हे असं कधीच होऊ नये म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या संविधानाची निर्मिती केलेली होती. परंतु आम्ही त्या संविधानामधील ही कोहिनूर हिरे आम्ही समजून घेण्याचा कधी प्रयत्न केलेला नाही. आणि त्यामुळे ही आव्हानं, समस्या आमच्या समोर उभी आहेत. या देशामधील जे काही राजकीय व्यवस्था आहे, जी राजकीय व्यवस्था या केंद्र सरकारमध्ये आणि राज्य सरकारांमध्ये सत्तेवर बसलेली आहे, तिचा जो मार्ग आहे लोकशाहीमधील एकाच आहे की या लोकशाहीमध्ये आम्ही आमचं नैतिक हक्क आणि कर्तव्य आम्ही कधी बजावू शकलो नाही. आम्ही आमच्या स्वतःच्या शरीरापुरतं आणि आमच्या कुटुंबापुरतं मर्यादित पाहिल्यामुळं आम्हाला महापुरुषांच्या क्रांत्याचा स्पर्श सुद्धा होऊ शकला नाही. आमच्या अत्यावश्यक गरजा भागल्या, आवश्यक गरजा भागल्या, सुखाच्या गरजा भागल्या, चैनीच्या गरजा भागल्या, विलासाच्या गरजा भागल्या, भौतिक सुखाच्या गरजा भागल्या. परंतु आमच्या ज्या वैचारिक बुद्धीला चालना देणाऱ्या, बुद्धीला विकसित करणाऱ्या ज्या काही विचाराची खाण आहे, तिला स्वीकारण्याची जी क्षमता असेल ती क्षमता आम्ही गमावून बसलो. आणि त्यामुळं आज आम्ही 2025च्या काळामध्ये एका भयानक अशा वास्तव असलेल्या संकटामध्ये आम्ही प्रवेश करत आहोत. आजपर्यंत आपण पाहिलंय, वर्ष जातं वर्ष येतं, महिना जातो महिना येतो, दिवस जातो दिवस येतो, रात्र जाती दिवस येतो, तास जातात येतात, मिनिट जातात येतात, सेकंद जातो येतो. परंतु आम्ही आमच्या पाठीमाग वळून जेव्हा आमचा इतिहास आम्ही पाहतो त्यावेळेस महागाईचा भस्मासूर, अनितीचा भस्मासूर, संकटांचा भस्मासूर वाढत धावत आमच्या पाठीमागे येतोय. आम्ही आमच्या विवेक शक्तीला कधी अंतर्मुख होऊन विचार केला नाही आणि करू शकलो नाही, हे वास्तव आम्हाला मान्य करणं भाग आहे. आमची एक निगेटिव्हिटी निर्माण झालेली आहे, नकारात्मकता. ती नकारात्मकता आणि निगेटिव्हिटी म्हणजे काय आहे ते हे आहे, मला काय करायचंय, मला काय घेणं, मी सुखी आहे, माझे लेकर सुखी आहेत, येणारा काळ कसा असेल ते माझे लेकर पाहून घेतील, मला त्यांच्या भविष्याची चिंता करायची काय आवश्यकता आहे, मी त्यांच्यासाठी घर कमावलं, राहतील घरी आणि ते जगतील कशी तरी. अशा निगेटिव्हिटीच्या, नकारात्मकतेच्या भावनेमध्ये आज आम्ही मरता मरता जगतोय आणि जगता जगता मरतोय, हे वास्तव आम्ही मान्य केलं पाहिजे. अहो, ज्यांना सुशिक्षित म्हणतो आम्ही, खरोखर सुशिक्षित ज्यांना म्हणतो, सुशिक्षित असलेली मुलगी, सुशिक्षित असलेला मुलगा केवळ आणि केवळ शारीरिक आकर्षणापोटी लग्न करतात आणि वर्षभराच्या आत विभक्त होतात. हे कोणतं प्रेम आहे? ही कुठली परंपरा आहे? ही कुठली आत्मीयता आहे? जे आपण ज्यांना जन्म देतो त्या लेकरासाठी सुद्धा आम्ही जर एकत्र राहू शकत नसू तर आमच्या त्या शिक्षणाचा, आमच्या त्या पदव्यांचा, आमच्या त्या पैशांचा या ठिकाणी पराभव झालेला आहे. आणि हा पराभव हा कायमचा आहे, ज्या दुखण्यावरती आमच्याकडे उपायच नाही. असे अनेक प्रश्न आहेत, अनेक समस्या आहेत. आम्ही स्वतः घरं घेतो, एक नाही दोन घेतो, दोन नाही तीन घेतो आमच्या लेकरांसाठी. परंतु हे घेत असताना आम्ही कर्जाशिवाय किती घरं घेतो याचा स्वतःलाच विचार करतो. कर्ज न काढता स्वतःच्या बचतीतून निर्माण झालेल्या पैशातून आम्ही किती संपत्ती विकत घेतो, गाडी किती घेतो, घर किती घेतो, प्लॉट किती घेतो, हे प्रत्येकाने समजून घ्या आणि स्वतःलाच प्रश्न विचारा की तुम्ही कर्ज न काढता किती वर्ष आणि किती संपत्ती जमवता ते करून दाखवा. हे शक्य नाही साहेब, असूच शकत नाही. कारण येथील केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने आम्हाला अशा व्यवस्थेत आणून ठेवलेलं आहे की आम्ही कर्ज काढल्याशिवाय
ना घर घेऊ शकत, कर्ज काढल्याशिवाय आम्ही दवाखान्याचा खर्च करू शकत नाही, कर्ज काढल्याशिवाय आम्ही लग्नही करू शकत नाही, कर्ज काढल्याशिवाय आम्ही कुठलंही प्रकारचं संपत्ती विकत घेऊ शकत नाही, किंवा वडिलोपार्जित संपत्ती विकल्याशिवाय आम्ही दुसरी संपत्ती कमवू शकत नाही. हे वास्तव आज या अर्थव्यवस्थेची व्यवस्थित अशी अवस्था आहे. आणि अशा अवस्थेमध्ये आम्ही फार मोठ्या मोठ्या स्वप्नांचा चक्काचूर करून घेत असतो. का तर आम्ही या व्यवस्थेच्या गुलामीत आहोत. या केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने निर्माण केलेल्या आर्थिक व्यवस्थेच्या प्रवाहामध्ये, कर्जाच्या प्रवाहामध्ये आम्ही वाहत जात आहोत. आज बिचारा आमचा सर्वसामान्यातला सर्वसामान्य शेतकरी नीतीनं जगतो, नीतिमत्तेनं शेतामध्ये राबतो, स्वतः कष्ट करतो, आणि आमच्या 142 कोटी लोकसंख्येच्या प्रत्येकाच्या तोंडामध्ये सकाळी झोपेतून उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत जे काही आम्ही पोटामध्ये तोंडामार्फत घालतो, त्या सर्वांचं रॉ मटेरियल आमचा हा जगाचा पोशिंदा राबून कमावतो, तयार करतो. आणि अशा अवस्थेत असणाऱ्या संतोष देशमुख सारख्या शेतकऱ्याला, सरपंचाला हत्येला सामोरं जावं लागतं. ही आमची व्यवस्था आहे. आणि या व्यवस्थेसाठी जर आम्ही या व्यवस्थेचे गुलाम झालो तर आज पासून आम्हाला ही गुलामीत टाकल्याशिवाय राहणार नाही. हा नरेंद्र मोदी जो या ईव्हीएमच्या माध्यमातून प्रधानमंत्री झाला, हा अमित शहा जो तडीपार आहे, सोहराबुद्दीनच्या खुनाचा जो आरोप ठेवून जो तडीपार झालेला आहे, ज्यांनी या अप्रत्यक्षरित्या जज लोहियाची हत्या केलेली आहे, असा हा खुनी आणि तडीपार माणूस या देशाच्या गृह मंत्रालयाच्या पदावर बसलेला आहे, खुर्चीवर बसलेला आहे. काय अपेक्षा करणार तुम्ही यांच्याकडून? कसली अपेक्षा करणार आहात? सर्व समस्येचं मूळ तर इथं आहे, आणि यांचं मूळ इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन मध्ये आहे. जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अनुच्छेद 12 ते 32च्या माध्यमातून मूलभूत हक्क आम्हाला जी प्रदान केलेली आहेत, त्या मूलभूत हक्कात सर्वोच्च स्थान असलेला जो आमचा मताचा अधिकार आहे, तो मताचा अधिकारच यांनी हिरावून घेतलेला असल्यामुळं संपूर्ण व्यवस्था ही त्यांनी कामाला लावली त्यासाठी. आणि स्वतः हा नरेंद्र मोदी आणि अमित शहा या जोड गोळीनं, म्हणजेच गुजरात लॉबीनं संपूर्ण देश ताब्यात घेऊन टाकलेला आहे. RSSच्या दावणीला बांधलेला आहे. RBIला, CBIला, CJIला, या सर्वांना, कॅगला, मुख्य निवडणूक आयोगाला, या सर्वांना यांनी आपला गुलाम बनवून ही लोकशाहीच पूर्ण हायजॅक करून संविधानाला बांधून टाकून यांनी आम्हाला सुद्धा गुलाम करून टाकलेला आहे. अशा अवस्थेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की जो या देशाचा सर्वसामान्यातला सर्वसामान्य नागरिक असेल, त्या नागरिकाने एक दृढ संकल्प केलाच पाहिजे, आणि त्या दृढ संकल्पाला कुणीही जगाची शक्ती रोखू शकत नाही. एक अनुभव सांगतो. जेव्हा अमेरिकन राज्यक्रांती झाली 1776ला, त्या काळामध्ये जॉर्ज वॉशिंग्टन या सरसेनापतीच्या नेतृत्वाखाली अमेरिकन सैन्य निर्माण झालं. बेंजामिन फ्रँकलिन, थॉमस पेन आणि थॉमस जेफरसन या 4 महापुरुषांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण अमेरिकन सैन्य आणि जनता या इंग्रजांच्या विरोधामध्ये लढली. या स्वातंत्र्य युद्धामध्ये अमेरिकेचा प्रत्येक नागरिक त्या इंग्रजांच्या सैन्याच्या विरोधामध्ये घरातून, हा शेतकरी घरातून, घरातल्या खिडक्यातून या सैन्यावरती गोळीबार चालवत होता, बंदुका चालवत होता. आणि अशा अवस्थेमध्ये संपूर्ण अमेरिका स्वतंत्र झाली. सांगायचं तात्पर्य हे की जेव्हा कुठल्याही देशावरती संकट येतात आणि त्या संकटांचा सामना करण्यासाठी, त्याचं निराकरण करण्यासाठी जेव्हा सर्वसामान्य जनता रस्त्यावर उतरते आणि लढते, तेव्हा त्यांचा विजय होत असतो. त्यांना कितीही बलाढ्य शक्ती रोखू शकत नाही. हा जगाचा नव्हे
संपूर्ण हा विश्वाचा इतिहास आहे. त्याची उदाहरणं आपण अनेक पाहिलेली आहेत. आज जवळपास 6 वर्षापूर्वी या देशामध्ये पहिल्यांदा मी जेव्हा इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनच्या विरोधामध्ये आमरण उपोषण केलं आणि तेव्हापासून या व्यवस्थेने त्या उपोषणाच्या शेवटच्या दिवशी सर्वोच्च न्यायालयाला सुद्धा मी धारेवर धरलं होतं इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन हटविण्यासाठी, कारण आमच्या मूलभूत मताचा अधिकार हिरावून घेऊ नये म्हणून. प्रधानमंत्र्यालाही वेटीस धरलं होतं. त्याचबरोबर चीफ इलेक्शन कमिशन यांनाही निवेदन पाठवून मी बसलेलो होतो. म्हणजे एकंदरीत संपूर्ण व्यवस्थेलाच मी त्या ठिकाणी धारेवर धरून उपोषण केलं आणि या व्यवस्थेनं माझं शेवटच्या दिवशी पूर्ण व्हॉट्सअप बॅन करून टाकलं, फेसबुक बंद करून टाकलं आणि मग मी रस्त्यावर उतरून ईव्हीएमच्या विरोधामध्ये संविधान जनजागरण रॅली, ईव्हीएम हटाओ संविधान बचाओ देश बचाओ लोकशाही बचाओ म्हणून जो पूर्ण महाराष्ट्राचा दौरा केला आणि त्याचे परिणाम आज आमच्या नांदेडमध्ये गेल्या 10 डिसेंबर जागतिक मानवी हक्क दिनापासून आमच्या ग्रुपवरले आदरणीय प्राध्यापक देवीदास इंगळे साहेब, माननीय दत्ता तुमवाड साहेब यांच्या नेतृत्वाखाली, त्याचबरोबर भारत कानिंदे साहेब या सर्वांच्या सहकार्याने आज नांदेडमध्ये जागतिक मानवी हक्क दिनापासून 10 डिसेंबर 2024 पासून जोपर्यंत इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन हटत नाही मतदान प्रक्रियेमधून तोपर्यंत हे धरणे आंदोलन साखळी उपोषण चालू राहणार आहे. आणि त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये याची ठिणगी पडलेली आहे. कालच 1 जानेवारी 2025 पासून भीमा कोरेगावच्या त्या लढ्याचा आदर्श घेऊन आमचे आदरणीय पंडित गायकवाड सर, त्याचबरोबर भीमराव गाडेकर सर औरंगाबादचे, आदरणीय धनंजय बोर्डे सर या संपूर्ण टीमच्या सहकार्याने जोपर्यंत ईव्हीएम हटत नाही तोपर्यंत धरणे आंदोलन साखळी उपोषण औरंगाबाद येथे सुद्धा विभागीय आयुक्तालयासमोर 1 जानेवारी पासून चालू झालेलं आहे. अनेक ठिकाणी महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीने ठिणग्या पडलेल्या आहेत. ते यासाठीच की त्या ठिकाणी संविधान जागृती देशाची प्रगती याशिवाय दुसरा पर्याय नाही आणि यासाठीच ईव्हीएम जोपर्यंत हटत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही अशा दृढ निश्चयाने या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आंदोलन पेटलेलं आहे. मार्कडवाडी गावाचा सुद्धा आदर्श या ठिकाणी घेतलाच पाहिजे, कारण त्यांनी सुद्धा या संपूर्ण ईव्हीएमला हटविण्यासाठी आत्मपरीक्षण करण्यासाठी त्या ठिकाणी प्रयोग करून पाहण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यालाही प्रशासनाने विरोध केलेला आहे, प्रतिबंध केलेला होता. या ठिकाणी संपूर्ण सर्वसामान्य भारतीयांनी 2 गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे की एक, इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनला शेवटपर्यंत विरोध करणे हटेपर्यंत, आणि त्याचबरोबर आपल्याला संविधानाचं महत्व आणि त्याची संविधानाची जागृती सुद्धा करणं भाग आहे. आणि त्यासाठी कशासाठी तर यासाठीच की या संपूर्ण केंद्र सरकार, बीजेपीचं सरकार, महाराष्ट्रातील असंविधानिक सरकार, ईव्हीएम सरकार ज्याला म्हणतो आपण, केंद्र सरकार सुद्धा ईव्हीएम सरकार म्हणून, देशातील इतर राज्यातील सरकार हे सुद्धा ईव्हीएम सरकार आहेत. या ईव्हीएम सरकारला या देशातून हद्दपार केल्याशिवाय जमणार नाही आणि त्यासाठीच संपूर्ण भारतीय सर्वसामान्यातल्या सर्वसामान्य नागरिकाने स्वतःला या नवीन वर्षाच्या 2025च्या जानेवारी महिन्याच्या या 2 तारखेपासून दृढ संकल्प करावा की जोपर्यंत ईव्हीएम हटत नाही आणि संविधानाची आविष्कारिता होत नाही तोपर्यंत मी श्वास शेवटचा घेणार नाही असा दृढ संकल्प करून प्रत्येकाने जीवन समर्पित केलं पाहिजे. तेव्हाच या व्यवस्थेला धडा शिकल्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीनं आवाहन करतो. आणि शेवटचं एकदा मी आपल्याला सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि या शुभेच्छा केवळ आणि केवळ या आमच्या भारतीय लोकशाहीला, भारतीय संविधानाला आणि संपूर्ण महापुरुषांच्या क्रांतीला समर्पित होऊन सर्व प्रकारच्या समस्येवर मात करण्यासाठी आम्हाला या व्यवस्थेच्या विरोधात लढा देणं भाग आहे. याशिवाय दुसरा पर्याय नाही. एवढं बोलतो आणि थांबतो. जय संविधान,